प्रणाम. अनुज थापन हे त्या माणसाचं नाव आहे, आरोपीचं नाव आहे की ज्यांनी पोलीस कमिशनरांच्या मुख्यालयामध्ये म्हणजे कमिशनरांच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन ऑफिसमध्ये त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये त्यांची जी कोठडी असते मुख्यालयाची त्याच्या कोठडीमध्ये चादरीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला घेऊन गेले तोपर्यंत तो मेलेलाच होता आणि तो सलमान खानला मारण्यासाठी नव्हे घाबरवण्यासाठी जो गोळीबार केला गेला, दोन माणसं आली ह्याच्यावर एप्रिल 14ला ते बाईकवरून आले आणि पहाटे त्यांनी गोळीबार केला दोघांनी. त्या दोघांपैकी हा नव्हता, तर त्यांना ज्यांनी पिस्तूल दिलं तो हा अनुज थापन माणूस होता. त्याला अर्थातच पकडलं होतं आणि पोलीस कमिशनरच्या तिथे असलेल्या कोठडीमध्ये ठेवलं होतं. चौकशी चालू होती, पोलीस कोठडी त्याला दिलेली होती. आता त्यांनी चादरीचा गळफास घेतला. सोनू सुभाष चंदर हा पण एक त्याच्याबरोबर होता. ओके, हा मग पंजाबमधून केली होती. ठीक आहे, अनुज थापन तो जे काय सांगितलं चंदर त्याला पंजाबमधून अटक केली होती आणि इथे कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी दिली होती. त्याप्रमाणे ते चौकशी करता इथे होते आणि त्यांनी चादर गुंडाळून आत्महत्या केली. मी असं ऐकलं होतं खरं की जेलमध्ये पण आता सगळीकडे क्लोज सर्किट टीव्ही बसवलेले आहेत. असंही ऐकलं की हे जे पोलीस मुख्यालय तिथेच नव्हे केवळ, तर निर्णय पोलीस स्टेशनच्या जेव्हा महत्वाच्या तरी पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठड्या आहेत त्याच्याबाबत मानवाधिकारवाल्याने वेळोवेळी आवाज उठवला असल्यामुळे तिथेही आता क्लोज सर्किट टीव्ही आहे आणि त्याचं मॉनिटरिंग केलं जातं की आता काय कुठल्या कोठडीत काय चाललंय, इकडे चाललंय. आणि इफ आय एम नॉट रॉंग ह्या सगळ्याचं सेंट्रल परत एक स्टेशन आहे की जिथे सगळ्या ठिकाणच्या पोलीस कोठड्यांचा असे चौकोनी जसं आरटीओ वाले किंवा ट्रॅफिक पोलीसवाले आले सगळ्या शहराचं, आमच्या इथे ट्रॅफिक पोलीसच्या ऑफिसमध्ये गेलं ऍट ए टाइम त्यांना 30-40 ठिकाणचं दिसत असतं. तर हे पोलीस कोठड्या पण मध्यवर्ती ठिकाणी दिसत असतात. तर मग तो चादर बांधतोय खिडकीला आणि गळफास घेतोय, हे लाईव्ह टेलिकास्ट कसं काय नाही झालं? किंवा तिथल्या क्लोज सर्किट टीव्ही मध्ये जर ती हालचाल टिपली जात होती तर ती मध्यवर्ती जे त्यांचं कार्यालय जिथे याचं सगळ्याचं मॉनिटरिंग करतात तिथे कसं काय सावधानगिरीचा इशारा लगेच त्यांनी इश्यू केला नाही की अरे हा चादर बांधतोय आणि याचा हेतू गळफास घेण्याचा आहे, गळफास घेतोय लगेच. बरं, ते काय मुख्यालय आहे पोलिसांचं, माझ्या मते 30 ते 40 सेकंदाच्या आत ते तिथे पोहोचू शकले असते ना पोलीस, मग कसं काय नाही पोहोचले? म्हणून संशय घेतला जातोय. 2 संशय घेतले जात आहेत. एक, त्याला त्याच्याच सह आरोपीने मारला आणि नंतर गळफासावर लटकवला. हल्ली बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्यांनी गळफास घेतला असं दाखवण्याकरता आधी मारतात, मग गळफास घेतल्याचं दाखवतात. आपल्या एका नटाच्याही अभिनेत्याच्या संदर्भामध्ये अशा तऱ्हेचे संशय व्यक्त केला गेला होता सुशांत सिंगच्या संदर्भात की त्याला आधी मारला आणि मग नंतर लटकवला. तर पोलीस काय करत होते आणि त्यांचे क्लोज सर्किट टीव्ही काय करत होते? आता पोलिसांवरही आरोप होतोय की याच्या मागे काहीतरी, कारण त्याच्याकडे खूप विष्णोई टोळीची बरीच माहिती त्याच्याकडे होती. त्यामुळे सहआरोपी सुद्धा त्याला मारून टाकण्याची शक्यता आहे की त्याने काही बोलू नये, जास्त माहिती विष्णोई टोळीच्या संदर्भात देऊ नये असं पण शक्यता आहे. पण पोलीसही कोठडीमध्ये इतकी बेदम मारहाण करतात की त्यातही माणसं मरतात. आता ते अनेक वेळा असं दाखवतात. पूर्वी तर माझ्या काही इन्काउंटर स्पेशलिस्ट मित्रांनीच मला असं सांगितलं होतं की पोलीस कोठडीत मेलेल्या आरोपींना अनेक वेळा सगळे कायदेशीर सोपस्कार दाखवून हे करून, बरं काय असं बोलणं बरं आहे की नाही मला माहिती नाही, पण मॅजिस्ट्रेट वगैरे पण हे जे काय पंचनामे करतील किंवा हे जे काय त्यांना सांगतील त्या पद्धतीने त्याला जामीन दिला किंवा त्याला रिमांड दिला आणि मग रिमांडमध्ये तो इकडून तिकडे जात असताना एन्काउंटर झाला वगैरे हवी तशी हे देतात तयार करून त्यांना कागदपत्र. तर पोलीस कोठडीत पण मेलेल्याला कधी कधी त्याने आत्महत्या केली दाखवतात. संशयास्पद मृत्यू आहे अशी चर्चा आहे मीडियामध्ये. विशेषतः या अशा गोष्टी इंग्लिश मीडियावाले बिनधास्त छापतात, संशयास्पद असतात आणि मानवाधिकारवाले ही चर्चा करतातच. मराठी माणसांना आणि मराठी पत्रकारांना गुन्हेगाराची बाजू घ्यायला संकोच होतो. पण हे संशयास्पद आहे असं इंग्रजी वर्तमानपत्रांचा चॅनलचाही निर्वाळा आहे. चौकशी होणार आहे सीआयडीची.
मला नाही वाटत काही वेगळं निघेल. त्याने आत्महत्या केली असाच निष्कर्ष येईल हे आपण गृहीत धरायला हरकत नाही. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.